पायथन हे नाव तुम्ही नक्कीच ऐकलं असेल. ही एक अशी प्रोग्रामिंग लँग्वेज आहे जिने अक्षरशः टेक्नॉलॉजीचं जग बदलून टाकलंय. पण तुम्हाला माहिती आहे का याची सुरुवात कशी झाली? चला तर मग आजच्या या भागात आपण पायथनच्या जन्माची, त्याच्या मागच्या फिलॉसॉफीची आणि काही खास गोष्टींची इंटरेस्टिंग कहाणी जाणून घेऊया. तर सुरुवात करूया नावापासूनच. पायथन नाही सापाबद्दल नाही बोलत आहोत आपण. हे नाव ऐकल्यावर आपल्या डोक्यात सापच येतो, बरोबर? पण गंमत अशी आहे की या नावामागे खूपच वेगळी आणि मजेशीर गोष्ट लपलेली आहे. बघा, मनात आलंच ना, एक मोठा अजगर किंवा साप. पण थांबा, या नावाचा आणि सापाचा काहीही संबंध नाही. हे बघा, खुद्द ज्यांनी ही भाषा बनवली ते ग्विडो व्हॅन रॉसम काय म्हणतात? ते म्हणतात की मी या प्रोजेक्टसाठी पायथन हे नाव निवडलं कारण मी तेव्हा थोड्याशा गमतीशीर मूडमध्ये होतो आणि मी मॉन्टी पायथन्स फ्लाइंग सर्कस या शोचा खूप मोठा फॅन होतो. म्हणजे विचार करा, एका कॉमेडी शोवरून हे नाव आलंय. बरं, नावाचं तर कळालं, पण प्रश्न हा आहे की ही भाषा बनवलीच का गेली? आणि गंमत म्हणजे पायथनचा जन्म एका समस्येवर उपाय म्हणून किंवा म्हणूया की एका प्रकारच्या फ्रस्ट्रेशनमधून झाला. घडलं असं की ग्विडो व्हॅन रॉसम CWI नावाच्या एका इन्स्टिट्यूटमध्ये काम करत होते. तिथे ते ABC नावाची एक लँग्वेज वापरायचे, पण तिच्यातल्या काही त्रुटींमुळे ते खूप वैतागले होते. त्यांना वाटत होतं की एक अशी स्क्रिप्टिंग लँग्वेज हवी जी वापरायला सोपी असेल आणि ज्यात ABC मधल्या समस्या नसतील. म्हणजे ABC मधलं जे चांगलं आहे ते घ्यायचं आणि त्रुटी काढून टाकायच्या. आणि मग काय, पायथनचा विकास खूपच वेगाने झाला. बघा, 1991 मध्ये त्याची पहिली आवृत्ती आली, ज्यात अगदी बेसिक गोष्टी होत्या. मग 1994 मध्ये लॅम्बडा मॅपसारखी फंक्शनल टूल्स आली, ज्यामुळे कोड आणखी पॉवरफुल झाला. 2000 साली तर व्हर्जन 2.0 ने लिस्ट कॉम्प्रिहेन्शनसारखी कमाल फीचर्स आणली, म्हणजे कमीत कमी कोडमध्ये जास्तीत जास्त काम. आणि मग 2008 मध्ये आला मोठा बदल, व्हर्जन 3.0. यात भाषेतील अनेक अनावश्यक आणि दुहेरी गोष्टी काढून टाकण्यात आल्या, ज्यामुळे ती अधिक स्वच्छ आणि सुटसुटीत झाली. आता आपण एका खूप महत्त्वाच्या गोष्टीबद्दल बोलूया. प्रत्येक चांगल्या गोष्टीमागे एक विचार असतो, एक फिलॉसॉफी असते. पायथनची सुद्धा आहे, आणि तिला द झेन ऑफ पायथन असं म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं तर हे पायथनचे काही नियम आहेत जे सांगतात की कोड कसा असावा. त्यातला पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा नियम, सुंदर हे कुरूपेक्षा चांगलं आहे. म्हणजे काय, तर तुमचा कोड फक्त काम नाही करायला पाहिजे, तो दिसायलाही सुंदर, सुबक आणि वाचायला सोपा असला पाहिजे. एक प्रकारची कला आहे ही. पुढचा नियम तर पायथनचा आत्मा आहे असं म्हणायला हरकत नाही. सोपं हे गुंतागुंतीपेक्षा चांगलं आहे. एकदम सरळ आहे, नाही का? जी गोष्ट सोप्या पद्धतीने करता येते तिला उगाचच कॉम्प्लेक्स का बनवायचं? आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा, वाचनीयतेला महत्त्व आहे. कारण कोड एकदाच लिहिला जातो, पण तो अनेकदा वाचला जातो, दुरुस्त केला जातो. त्यामुळे तो जर सहज समजला नाही तर काय उपयोग? बरं, हे सगळं ऐकायला खूप छान वाटतंय, नाही का? पण ही फक्त बोलण्याची गोष्ट नाहीये. ही फिलॉसॉफी पायथनच्या प्रत्येक फीचरमध्ये, प्रत्येक गोष्टीत तुम्हाला दिसेल. एक साधं उदाहरण घेऊया, कोडची रचना. तुम्ही C किंवा जावासारख्या लँग्वेजेस बघितल्या असतील तर तिथे कोडचे ब्लॉक्स दाखवण्यासाठी असे कर्ली ब्रेसेस वापरावे लागतात. पण पायथॉन काय म्हणतं? काही गरज नाही, फक्त इंडेंटेशन वापरा, म्हणजे कोड लिहिताना योग्य जागा सोडा. आणि बघा, यामुळे कोड आपोआपच किती स्वच्छ आणि वाचायला सोपा दिसतो. हे बघा, इथे कोडमधला प्रत्येक ब्लॉक हा त्याच्या इंडेंटेशनमुळेच ओळखला जातो. म्हणजे ब्लॉक 1, मग थोडी जागा सोडून त्याच्या आत ब्लॉक 2 आणि मग आणखी जागा सोडून ब्लॉक 3. आणि हे कंपल्सरी आहे बरं का. त्यामुळे कोड लिहिताना एक प्रकारची शिस्त लागते आणि तो आपोआपच सुवाच्य बनतो. हा जो वेगळेपणा आहे ना, तो फक्त कोड लिहिण्यापुरता नाहीये. अगदी व्हेरिएबलसारख्या बेसिक गोष्टीतही पायथन वेगळा विचार करतं. आपल्याला काय वाटतं, व्हेरिएबल म्हणजे डेटा साठवण्यासाठी एक डबा. पण पायथनमध्ये हे जरा वेगळ्या पद्धतीनं काम करतं. बघा, पारंपरिक मॉडेल काय सांगतं की व्हेरिएबल म्हणजे एक बॉक्स आहे. आपण जेव्हा x बरोबर 42 असं लिहितो तेव्हा 42 ही व्हॅल्यू x नावाच्या बॉक्समध्ये ठेवली जाते. अगदी सरळ आहे. पण पायथन इथेच गेम बदलतो. पायथनमध्ये व्हेरिएबल म्हणजे बॉक्स नाही तर एक लेबल आहे, एक चिठ्ठी. जेव्हा आपण x = 42 लिहितो तेव्हा मेमरीमध्ये 42 हा एक ऑब्जेक्ट तयार होतो आणि x नावाचं लेबल फक्त त्याला चिकटवलं जातं. बॉक्स नाही, फक्त नाव. आता यात फरक कुठे पडतो ते बघा. जेव्हा आपण y = x असं करतो तेव्हा बॉक्स मॉडेलमध्ये काय होतं, एक्सच्या बॉक्समधल्या 42ची एक नवीन कॉपी तयार होते आणि वायच्या बॉक्समध्ये ठेवली जाते. 2 वेगळे बॉक्स, 2 कॉपी. पण पायथनमध्ये
वाय नावाचे एक नवीन लेबल तयार होतं आणि ते सुद्धा त्याच जुन्या 42 ऑब्जेक्टला जाऊन चिकटतं. म्हणजे नवीन कॉपी बनवलीच जात नाही. विचार करा, मेमरी किती वाचते. हाच तो पायथनचा साधेपणा आणि इफिशियन्सी. पायथॉनची आणखी एक मस्त गोष्ट म्हणजे तुम्ही त्याच्याशी थेट गप्पा मारू शकता. हो, खरंच. आणि ते कसं? तर त्याच्या इंटरॅक्टिव्ह शेलच्या मदतीने. हा इंटरॅक्टिव्ह शेल म्हणजे जणू काही तुम्ही पायथनच्या इंटरप्रिटरशी थेट बोलत आहात. तुम्ही एक कमांड टाईप करा, एंटर दाबा आणि पायथन तुम्हाला लगेच उत्तर देईल. म्हणजे एक प्रकारचा प्रश्न उत्तरांचा खेळच जणू. उदाहरणार्थ समजा आपण एक साधंसं गणित टाईप केलं 3+2 × 4. आणि बघा, लगेच उत्तर आलं 11. यासाठी कोणतीही फाईल सेव्ह करायची गरज नाही, कोणताही मोठा प्रोग्राम लिहायची गरज नाही, थेट उत्तर तुमच्या समोर. आता यात अजून एक गंमत आहे. अंडरस्कोर म्हणजे हे अंडरस्कोर चिन्ह. हे काय करतं तर मागचं उत्तर लक्षात ठेवतं. चला तर मागच्या उत्तराला म्हणजे 11ला 3 ने गुणूया. आणि उत्तर आलं 33. म्हणजे हा शेल फक्त उत्तरं देत नाही, तर तो संभाषण लक्षातही ठेवतो. एक प्रकारची सलग कंटिन्युअस चर्चा सुरू असते. तर मग पायथॉनच्या या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळतं? हेच की प्रत्येक टूलच्या मागे, प्रत्येक टेक्नॉलॉजीच्या मागे एक विचार असतो, एक फिलॉसॉफी असते. मग विचार करा, आपण रोज जे सॉफ्टवेअर्स, जे ॲप्स वापरतो, त्यांच्या डिझाईन मागे कोणती मूल्य दडलेली असतील? हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का?